हो नक्कीच आपण पाहतात पहिली सेमीफायनल असेल भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब त्याचा विपक्ष जर आपण पाहिलं तर नक्कीच प्रत्युष 11 चिखले या दोन संघांमध्ये ही मॅच असेल. पहिली सेमीफायनल दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक करणं महत्त्वपूर्ण मॅच आहेत आणि महत्त्वपूर्ण सामने असतील. आजचा महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण फायनल डे आपण पाहतोय. आज आपण पाहिलं तर अप्रतिम प्रेक्षक मंडळी आपण पाहतोय मॅचचा आनंद घेताना. तर आपण पाहतात दोन सलामीचे वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एकीकडे आपण पाहिलं तर वीरेंद्र बाबरे आणि एकीकडे हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं सुदेश यावेळेस दाखल झाले. 4 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. पहिलं षटक असेल आणि पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर सुदेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. आपण पाहतात पेन शशक 2026 क्रिकेटचा महासंग्राम डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस आली आणि आजचा अंतिम दिवस आहे. या दिवसामध्ये जर आपण पाहिलं कुठेतरी मात्र अप्रतिम सामने पाहायला मिळतात. सुपर 8 मध्ये गेलेले संघ जर आपण पाहिले तर अप्रतिम खेळी साकारले गेले आतापर्यंत आणि इथून आपण पाहिलं तर एक बिग बॅटल मोठी मॅच आपल्याला भेटीस पाहायला मिळते. वीरेंद्र बाबरे जर आपण पाहिलं सातपाटी गावातील बिलोंग करणारा हा खेळाडू मात्र यावेळेस मात्र आपण पाहू शकतो कशा प्रकारची खेळी साकारली जाईल. पंचांचं कॉलिंग आमच्यापर्यंत पोहोचलंय. मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळलाय. तेच थर्रार मात्र काही कमालीचा चेंडू हाताळला होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. एक चांगली सुरुवात मात्र केली गेली. गोलंदाजी मार्क होते आपण सुदेशला पाहतोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू डॉट आला. थोडंसं प्रेशर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल कारण आपण पाहिलं महत्वपूर्ण मॅच आहे. पहिली सेमीफायनल आपण पाहतायत. एकीकडे पाहिला भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब संघ त्याच्या विपक्ष जर आपण पाहिला तर प्रज्वल 11 चिखले ह्या दोन संघांमध्ये ही मॅच आपण पाहतोय. यावेळेस काय कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र चुकी केली जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती प्रेशर बनवलं होतं. तदनंतर आपण पाहिलं यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. पहिलाच गडी बाद झालाय आणि यावेळेस आपण पाहिला हितेश बॅक टू द पव्हिलियन परतावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं एक चांगला चेंडू त्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस परतावा लागेल. इथून आपण पाहिलं बघूया न्यूमॅन दाखल होते. तर न्यूमॅन आपण पाहिलं दाखल होतो हितेश. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तोपर्यंत देऊया एक डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. तर नक्कीच यावेळेस आपण पाहिलं न्यूमॅन दाखल झालाय. तो म्हणजे आपण पाहू शकलो विघ्नेश हितेशच्या जागेवरती. थोडेसे मिस्टेक नक्कीच झाले इथे परंतु न्यूमॅन दाखल झालाय. एकंदरीत पाहिला पहिला चेंडू डॉट थोडंसं प्रेशर बनवलं गेलं. त्यानंतर जर आपण पाहिलं यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथून आपण पाहिलं तर काही कमालीचा झेल टिपला गेला आणि तिथून आपण पाहिलं तर हितेशला परतावा लागला बॅक टू द पव्हिलियन आणि त्याच्या जागेवरती न्यूमॅन दाखल झालाय. विघ्नेशला आपण पाहतोय. बघूया यावेळेस कशा प्रकारची खेळी साकारली जाईल. पहिलं षटक प्रगती पथावरती आणि सुदेशला पण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पॉवर प्लेचं बंधन असेल आणि त्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस जर आपण पाहिला कमालीचा फटका परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चुकी केली. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झाला असता परंतु इथून मात्र हा झेल धरती मातेला दान केला गेला. एकंदरीत आपण पाहिलं चांगली सुरुवात ह्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. इथून मात्र एक धाव परिपूर्ण झाली. संघाचं खातं नक्कीच ओपन झालंय परंतु दुसरा गडी गार झाला असता परंतु चुकी केले. महत्वपूर्ण मॅच आहे कारण सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल आपण पाहता येतं दोन संघांमध्ये आणि इथून मात्र ही चुकी थोडीशी महागात पडू शकते परंतु चांगली सुरुवात गोलंदाजीमधून पाहायला मिळते. उलटो चेंडू यावर केलाय प्रहार. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच जागेवर तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करताय आणि वीरेंद्र बाबरे सारखा मोठा फलंदाज हाही बाद झाला असता परंतु एकंदरीत आपण पाहिलं चुका केल्या जातात आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. यावेळेस नक्कीच आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक इथून मला चुकी केली जाते आणि इथून मात्र क्षेत्ररक्षण चेंजही केलं जाते कारण कुठेतरी आपण पाहिलं हे झेल महत्वाचे असतील कारण महत्वपूर्ण मॅच आहेत. इथून आपण पाहिलं तर सेमीफायनल आहे आणि यामध्ये आपण जर असं चुका करतील तर नक्कीच बॅकफुटला जाण्याची शक्यता आहे संघाची आणि ही चुकी करून चालणार नाही. परंतु दोन्ही फलंदाज एकीकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच वीरेंद्र बाबरे आणि विघ्नेश या दोन्ही संघांना इथून खेळाडूंना जर आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला जाईल का.
एकंदरीत आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती सुदेश आहे आणि त्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कुठेतरी संधी उपलब्ध करून दिली होती, संधी मात्र गमावली. इथून पाहूया धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत आपण चेक केलं तर नक्कीच 2 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं षटक जर चेंडू खराब असेल तर चेंज करून मिळेल, अन्यथा चॉईस नाही याची आपण नोंद घ्या प्लीज. इथून जर आपण पाहिलं आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती बॅक टू बॅक 2 गडी गार करण्याचा प्रयत्न होता. प्रतिम चेंडू हाताळला गेले, परंतु यावेळेस चुकी केली गेली क्षेत्ररक्षकाने आणि जीवदान मिळालंय आणि या मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला जाईल का वीरेंद्र बाबरे आणि एकंदरीत विघ्नेश या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळेल का बघूया. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 2 चेंडू शेष आहे. पहिलं षटक आपण पाहतात प्रगती पथावरती आणि सुदेश गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, काय कमालीचा फटका. 1 बाउन्स चेंडू क्लिअर करतोय. चेंडू सीमा रेषा पार जातोय. इथून आलाय चौकार आणि आता चौकार आणि धावसंख्येमध्ये भर. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई आपण पाहतोय. कोण असेल मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार, फायनलमध्ये कोण प्रवेश करेल हा प्रश्न आहे. परंतु दोन्ही संघ अप्रतिम चांगले संघ आहेत. या 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एकंदरीत पाहिलं पहिलं षटक प्रगतीपथावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु म्हणतात ना क्षेत्ररक्षकांची साथ नाही आणि तेच झालंय. चुकी केलंय. यावेळेस उडावलाय जरूर, काय कमालीचा फटका. चेंडू सीमा रेषा पार. इथून आलाय षटकार आणि त्या षटकाराने धावसंख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस 12 धावा धावफलकावरती. म्हणतात चुकी केली आणि चुकीला माफी नाही, कारण आता मात्र आक्रमकता दाखवतायत दोन्ही फलंदाज. एकीकडे आपण पाहतात नक्कीच विघ्नेश आणि विरू हे 2 फलंदाज आहे आणि हे दोन्ही मातबर फलंदाज आहे. यांच्यामधून जर आपण पाहिलं ह्या विकेट्स महत्वाच्या होत्या, परंतु त्या घेतल्या गेल्या नाही. कुठेतरी झेल धरती मातेला दान केले गेले आणि जीवदान मिळते. त्या जीवदानांचा पुरेपूर फायदा उठवलाय. पहिलं षटक समाप्त झालं 12 धावा धावफलकावरती. तर आपण पाहू शकतो पुढील गोलंदाज यावेळेस नौमान दाखल झालाय. इथून आपण पहिला शुभम गोलंदाजी मार्फत असेल. दुसरे षटक प्रगती पथावरती असेल आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर नक्कीच 12 धावा धावफलकावरती 1 गडी बाद झालाय. इथून आपण पाहिलं शुभम आलाय गोलंदाजी मार्फत. दुसरे षटक प्रगती पथावरती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण पॉवर प्लेचे षटक समाप्त झालंय आणि यावेळेस फील्ड अरेंज केली जाते 38 सर्कलच्या बाहेर. त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली जाते, त्या अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते. यावेळेस चांगला चेंडू हाताला, तितका चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 13 या आकड्यावरती. एकंदरीत आपण पाहतात फ्रेंच चषक 2026 डे नाईट क्रिकेट स्पर्धा अप्रतिम आयोजन नियोजन आहे आणि असा दिवस जर आपण पाहिला तर नक्कीच महत्वपूर्ण दिवस आहे आणि प्रेक्षक मंडळी जर आपण पाहिलं आवर्जून ह्या मॅचचा मात्र आनंद घेताना पाहायला मिळतोय. तसंच आपण पाहू शकाल आमच्या VIP मंचावरती जे पाहुणे मंडळी उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. यावेळेस कट केल्या चेंडूला फक्त दिशा दाखवलंय, मान सन्मान दिला गेला चेंडूला. कारण बोलतात ना खराब चेंडूचा अपमान तर चांगल्या चेंडूला मान सन्मान देणं गरजेचं असेल आणि यावेळेस तेच केलं गेले. धावसंख्या इकडे पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. आपण पाहतो दुसरे षटक प्रगती पथावरती आहे आणि आपण शुभमला गोलंदाजी मार्क होते. प्रत्येक चेंडू मागे 1-1 धाव खर्च करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस काय कमालीचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. इथून आलाय षटकार. यावेळेस आपण पाहिलं तर फ्लॅट 6 पाहायला मिळालाय आणि त्याच अनुषंगाने मात्र काही कमालीची खेळी साकारले गेले. 4 षटकांचा सामना असेल, 24 चेंडूंचा खेळ असेल आणि येणाऱ्या 24 चेंडूंमागे 50, 55, 60 या धावेचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल का बघूया. कारण महत्वपूर्ण मॅच आहे. इथून मात्र जास्तीत जास्त धावा बनवणं महत्वाचं असेल. यावेळेस षटकाराला धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तर वीरेंद्र बाबरे बीट झाला. यावेळेस डॉट चेंडू आलाय. 1 तेरी तो 1 मेरी. इथून पलटवार केला गेला गोलंदाजा मार्फत आणि इथून डॉट चेंडू पाहायला मिळतात.
कुठेतरी मात्र पाहिलं तर प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर कन्वर्ट करता, परंतु यावेळेस तो चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी, कुठेतरी मात्र षटकानंतर कमबॅक केला गेला. इथून पुन्हा एकदा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहू शकाल इथून मात्र एक धाव परिपूर्ण झाली. पंचांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 21 रन ऑन द बोर्ड लागले जाते. 21 धावा हे धाव फलकावरती लागले जातात. आतापर्यंत तर आपल्या 5 चेंडूंचा खेळ झालाय. शुभम गोलंदाजी मार्क होते. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू कार्पेटला रोल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि इथून आपण पाहिलं धावसंख्या 1 पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. षटक समाप्त झाले. 12 चेंडूंचा लगभग खेळ संपला. 2 षटक समाप्त झाली आणि 22 धावा धावफल करते. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं 12 धावा खर्च केला, 1 विकेट मात्र आपल्यावरती नोंदवला गेला. त्यानंतर या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या आणि एकंदरीत आपण पाहिलं तर वीरू आणि विघ्नेश ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस ही दोन्ही फलंदाज मात्र हे मैदान गाजवतील का? येणारे पुढचे 12 चेंडू असतील. धावफलक 22 आकड्यात जाऊन पोहोचले. येणाऱ्या 12 चेंडू मागे मात्र किती धावांचा डोंगर उभा केला जाईल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती नुमान दाखल झाला. विनय यावेळेस गोलंदाजी मार्ग तिसरं षटक प्रगती पथावरती असेल आणि विनयच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाणार आहे. यावेळेस बघूया पुढचे 6 चेंडू विनय हाताळेल, परंतु कशा प्रकारे ही गोलंदाजी केली जाईल. 1 विकेट जर आपण पाहिलं नक्कीच तर हितेश बॅक टू द पवेलियन परतावा लागला. एक चांगला विकेट मात्र तंबूच्या आसराला येऊन पोहोचलाय. नुमान गोलंदाजी मार्क होते. विनय यावेळेस बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. आज अंतिम दिवस आहे आणि प्रेक्षक मंडळी जर आपण पाहिले ह्या मॅचचा आवर्जून आनंद घेताना आणि कोणाच्या हातामध्ये असेल चमचमणारी ट्रॉफी हे नक्कीच समजणार आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळेस चांगला फटका आहे. 1 बाउंस क्षेत्ररक्षण झालंय आणि इथून पाहिलं एका धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेस मात्र काय कमालीचा चेंडू, तेज थर्रार आपण पाहिला. वीरेंद्र बाबरेचा विपक्ष मात्र हा चेंडू हाताळला गेलाय, परंतु पालघर तालुक्यातील हा एक नामवंत खेळाडू आहे ज्यांनी अनेक मैदानं गाजवल्यात. बायकर मॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं, आज तोच वीरेंद्र बाबरे आपण पाहतो. डे नाईट क्रिकेट स्पर्धा मात्र ही गाजवेल का? अगोदरची मॅच आपण जर पाहिली अप्रतिम खेळी साकारली गेली. यावेळेस उडवलंय जरूर, परंतु बघूया मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चुकी केली गेली आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं हे दुसरं जीवदान वीरेंद्र बाबरेला मिळतंय आणि त्याच जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. म्हणतात ना, ज्यावेळेस झेल सांडला जातो त्यावेळेस मात्र फलंदाजाला जीवदान मिळतंय आणि त्याच दुगण्या आत्मविश्वासाने मात्र तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत जातोय. ही चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. हे दुसरं जीवदान मिळालंय. इथून मात्र गोलंदाजी जर आपण पाहिली अप्रतिम केली जाते, परंतु खेळाडूंची साथ नाही आणि ते करावं लागेल कारण महत्वपूर्ण मॅच आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू कार्पेटला रोल करतो. इथून आपण पाहिलं नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या जर आपण चेक केली तर आतापर्यंत जाऊन पोहोचले 25 रन 25 धावा या धावफलकावरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल विनयचं. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मागे सिंगल धावा. 4 चेंडू मागे फक्त 3च धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेस उडवलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक आहे. इथून सीमे रेषेलगत मात्र हा झेल टिपला गेलाय आणि इथून आपण पाहिला तर मग एक मोठा फलंदाज बॅक टू द पवेलियन वीरेंद्र बाबरे इज गॉन परतावा लागेल आणि इथून मात्र एक महत्वपूर्ण विकेट्स होती. जीवदान मात्र 2 वेळेस मिळालं, परंतु तिसऱ्या वेळेस मात्र ती चुकी केली गेली नाही आणि सीमे रेषेलगत मात्र वीरेंद्र बाबरेला परतावा लागलाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा माणूस होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तो झेल मात्र यावेळेस गॅदर केला गेला. इथून मात्र आपण पाहिलं कुठेतरी मात्र धावफलक थोडंसं कमी आहे कारण महत्वपूर्ण मॅचेस आहेत आणि इथून 25 रन ऑन द बोर्ड लागले गेल्यात आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 5 चेंडूंचा खेळ झाला. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. धन्यवाद. चला, सफाल विभागातील सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. विजयी संघ, सफाल विभागातील सर्व विजयी संघ लगेच आपण कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तिन्ही विजयी संघाचे कर्णधार आपण लगेच या, कारण की आपण इथे लॉट्स न टाकता इथे मात्र 3 जे खेळाडू असतील त्यासाठी आपण इथे धावा काढणार आहोत. जो पहिला पोहोचेल 4 धावा पूर्ण करेल तो मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यासाठी तुम्ही लगेच संपर्क करायचा आहे. यावेळेस आपण पाहिलं तर नक्की तिसरं षटक प्रगतीपथावर शेवटचा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र चांगला फटका, परंतु यावेळेस मात्र डेंजर एंडकडे होते. इथून मात्र लाऊड अपील आहे पंचांकडे, परंतु आपण पाहिलं थर्ड अंपायरचा इशारा पंचांचा इथून आपण पाहिलं तर नक्कीच धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालंय का हे पेंडिंग असेल. नक्की सर नॉट आउट, फलंदाज सेफ आहे. यावेळेस आपण पाहिलं ह्या धावा मात्र परिपूर्ण झाल्यात आणि धावसंख्येमध्ये धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचले 27 रन ऑन द बोर्ड लागले जातात. 18 चेंडूंचा लगभग खेळ संपला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीमध्ये 27 धावा धावफलकाने 2 गडी बाद झालेत. तर बघूया शेवटचा अंतिम षटक असेल, कोण असेल गोलंदाज मार्कवरती बघूया, कारण 18 चेंडूमध्ये 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद झालेत. एकंदरीत आपण पाहिलं हितेशला परतावा लागला बॅक टू द पवेलियन. त्यानंतर आपण पाहिलं विरू हाही परतला. अप्रतिम फटका मात्र खेळला गेला होता, पण सीमेरेषी लगत मात्र हा झेल टिपला गेला आणि विरूलाही परतावा लागला बॅक टू द पवेलियन. यावेळेस बघूया न्यूमॅन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मेहुल, इथून मेहुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. कशा प्रकारची गोलंदाजी मेहुलच्या माध्यमातून केली जाईल हे आपल्याला बघायचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि हाणामारीचं षटक, कारण शेवटचं अंतिम षटक आहे आणि येणारे 6 चेंडू निर्णायक असतील का, या शेवटच्या 6 चेंडूवरती आक्रमण केलं जाईल का बघूया. यावेळेस मात्र काय कमालीचा फटका उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र बघूया यावेळेस चेंडू सीमा रेषा पार जातोय का, इथून मात्र बघूया पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय का. यस, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. चेंडू सीमा रेषा पार झालाय. इथून मात्र षटकार आलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण झाला होता कुठेतरी, मात्र सीमेरेषेच्या बाहेर जाऊन मात्र हे फील्ड केली गेली आणि यावेळेस आपण पाहिलं तर षटकार आलाय आणि त्या षटकाराने धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 33 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. यावेळेस चेक केलं जाते, नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल, बघूया. षटकार आहे. इथे जर आपण पाहिलं षटकार आला, त्या षटकाराने धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचले होते, म्हणजे 33 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. यावेळेस आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती मेहुल पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. काही कमालीचा फटका पाहायला मिळालाय विघ्नेशच्या बॅटमधून. यावेळेस षटकार आलाय आणि धावसंख्या 33 रन. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केला गेला. यावेळेस चांगला फटका आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 पुढे सरसावली गेली. 35 रन 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक आहे आणि त्या प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल केला जातोय. आक्रमणाने फक्त आक्रमण पाहायला मिळेल का, येणारे 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल का, कारण जी प्रेक्षक मंडळी जी मैदानाच्या बाहेर आपली मॅच पाहतात यांना षटकार आणि चौकार पाहणं जास्त गरजेचं आणि त्यासाठी जी प्रेक्षक मंडळी आपण पाहतो आवर्जून मात्र प्रयत्न करतात ती मॅच पाहण्याचा. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हलला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून आपण पाहिलं तर नक्कीच सॅक्रिफाईस केलं जात आहे आणि विघ्नेश मात्र यावेळेस स्ट्राईक आपल्या जवळ ठेवेल. मनीषला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन आणि धावपाच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. यावेळेस मात्र न्यूमॅन दाखल होईल, तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे, थँक्यू. इथून आपण पाहिला 9 मान दाखल झाला मनीषच्या जागेवरती मितेश आपण पाहू शकला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ झाला. मेहुल गोलंदाजी मार्क होते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव घेताना मात्र दुसऱ्या धावेला गडी बाद झालाय. यावेळेस आक्रमण केलंय, उडवलंय जरूर, क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र यावेळेस चुकी केली जाणार नाही आणि इथून आपण पाहिलं तर विघ्नेशच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. विघ्नेशलाही परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस सॅक्रिफाईस नक्कीच केलं होतं कारण मनीषला परतावला आणि विघ्नेशने मात्र स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली होती, परंतु यावेळेस थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर विकेटचा फतन गडी बाद झालाय. त्याच्या जागेवरती जर आपण पाहिलं तर 9 मान दाखल झालाय. दिवेश आपण पाहू शकाल 9 मान दाखल होतोय. इथून कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कारण म्हणतात ना शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये मोठे फटके येणं जास्त गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती प्रहार नक्कीच केला षटकाराला, तदनंतर जर आपण पाहिलं तर पलटवार केला गेला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावा खर्च केला, तदनंतर आपण पाहिलं एक धाव घेताना मात्र गडी बाद केला गेला. तदनंतर यावेळेस पुन्हा एकदा विकेट, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, अजून 2 चेंडू शेष आहेत. येणारे 2 चेंडू मेहुलच्या माध्यमातून मात्र निर्णायक ठरतील का, कारण महत्वपूर्ण मॅचेस आहेत आणि इथून मात्र ती भूमिका निभावी लागेल. कुठेतरी चांगली गोलंदाजी, कुठेतरी अप्रतिम चेंडू हाताळणं हे गरजेचं असेल. परंतु 9 मान दाखल झाला दिवेश. उलटो चेंडू, त्यावर केलंय आक्रमण आणि इथून फुल कॉन्फिडन्स आहे दिवेशला कारण हा चेंडू आहे सीमा रेषा पार. इथून आलाय षटकार. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. इथून मात्र मॅच पाहण्यासाठी मजा येते कारण एक तेरी तो एक मेरी, सो सोनार की तो एक लोहार की असं म्हटलं जातं ना, त्या हिशोबाने मात्र हे मॅच पाहायला मिळतंय. कुठे तर विकेट्स तर नक्कीच घेतल्यात, परंतु आक्रमण केलं गेला. जणू काही ड्रेसिंग रूम मधून हा सेट होऊन गेलेला फलंदाज दिवेश आपण पाहिला. पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं गेलं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिला इथून मात्र विकेटचं पतन. एस्ट्रिक्शन मात्र कुठली चुकी न करता मात्र गडी बाद केला आणि दिवेशला परतावा लागला बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस मात्र षटकही समाप्त झाले. 24 चेंडूंचा लगभग खेळ संपलाय आणि 24 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 42 धावा या धावफलकावरती. 43 रन बनवायचे आहेत येणाऱ्या 24 चेंडूंमागे आणि ती मात्र अप्रतिम खेळी साकारली गेली. धन्यवाद. चला सफाई विभागातील सर्व विजयी संघ जगमाता रावळे, कोरे आणि डोंगरीपाडा संघ विराथन संघ. चला 3 संघाचे कर्णधार पाठवा लगेच. श्री जगमाता रावळे संघाचा कर्णधार तसेच विराथन आणि कोरे संघाचा कर्णधार लगेच या आपण. हो तर नक्कीच आपण पाहता आता भूमिका एंटरप्राइजेस जय बदन सातपाटी ब त्याच्या विपक्ष आपण पाहता आता प्रत्युष 11 चिखले या 2 संघांमध्ये मॅच आहे. 43 धावेचं आव्हान ठेवलं गेलं. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू. 43 धावेची गरज आहे. तर चला 2 सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपण पाहिलं इथून तर भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 24 चेंडू मागे 43 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. त्यानंतर आपण लॉट्स न टाकता जे सफाई विभागातील संघ आहेत त्यांचे मात्र इथे नक्कीच 3 खेळाडू असतील आणि 3 धावा काढायचे आहेत. जो संघाचा खेळाडू पहिला 3 धावा पूर्ण करेल तो डायरेक्ट फायनल मध्ये धडक केल्याची नोंद घ्या. 3 संघाचे जे खेळाडू आहेत 3 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. 3 धावा पूर्ण करायचे आहेत. जो कोणी खेळाडू पहिली 3 धावा पूर्ण करेल त्यांना मात्र डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळेल याची नोंद घ्या. आणि आयकॉन खेळाडू
मात्र त्या 3 खेळाडूमध्ये नसेल याची नोंद घ्यायची आहे. आणि आयकॉन खेळाडूला संधी नसेल. तर नक्कीच आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कामेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 24 चेंडू आणि 24 चेंडू 43 धावेचं आव्हान ठेवलं गेले. मात्र येणाऱ्या 24 चेंडू मागे 43 धावा बनवतील का हा प्रश्न आहे. कारण महत्वपूर्ण मॅच आहे. इथून जिंकलात तर फायनल मध्ये प्रवेश करा. पहिली सेमीफायनल आपण पाहत आहात. भूमिका इंटरपावचे जय बजरंग सातपाटी ब त्याच्या विपक्ष आपण पाहतात प्रत्युष इलेव्हन चिखले या दोन संघांमध्ये मॅच. गोलंदाजी मार्कवरती पहिलाच गोलंदाज सज्ज झालाय. पॉवर प्लेचं बंधन असेल आणि या बंधनामध्ये वीरेंद्र बाबरे आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती आलाय. तर आपण पाहू शकाल स्ट्राईकला प्रतीक नॉनस्ट्राईकला कामेश तर गोलंदाजी मार्कवर यावेळेस पाहिलं वीरेंद्र बाबरे आलाय. कारण 43 धावा बनवायच्या येणारे 24 चेंडू मागे पहिलं षटक प्रगती पथावरती असेल. नक्कीच मॅच पाहण्यासाठी मजा येते कारण महत्वपूर्ण मॅचेस आहेत. कारण जे क्वालिफाय झालेले संघात आज एकमेकांशी भेटतात. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचला. या सर नक्कीच आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू बॅटची एज नक्कीच होती. यावेळेस मात्र आपण पाहिलं इथून आपण पाहिला दीपेश मात्र थोडीशी चुकी करतो. कुठेतरी थोडंसं शरीरापासून लांब राहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर मात्र गडी गार करण्याच्या एका संधी उपलब्ध करून दिली होती वीरेंद्र बाबरेने आणि थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलं होतं पहिल्या चेंडूवरती. परंतु यावेळेस आपण पाहू शकाल कुठेतरी मात्र तो झेल मात्र धरती मातेला दान केला गेला. प्रेशर आहे परंतु यावेळेस मात्र ते रिलीज केला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता. इथून मात्र चांगला क्षेत्ररक्षण मनीष मात्र यावेळेस चुकी करणार नाही. परंतु एक धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या इकडे पुढे सरसावली गेली. इथून आपण पाहिलं तर नक्कीच संघाचं खाता नक्कीच ओपन झालं. 2 चेंडू मागे एक धाव खर्च केले गेले. वीरेंद्र बाबरे नक्कीच एक अप्रतिम गोलंदाज असा फलंदाज आहे आणि आपण पाहू शकाल अचूक लाईन लेंथ भन्नाट वेग आहे मात्र या गोलंदाजाकडे आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय. इथून आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट झाली आणि कामेश यावेळेस स्ट्राईकला येतोय. कारण 24 चेंडू 43 आव्हान. आता मात्र बघूया कशा प्रकारचा हा चेंडू हाताळला जाणार आहे. यावेळेस मात्र आपण पाहिला खराब चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. यावेळेस वाईट चेंडू हाताळला गेलाय परंतु एक एक धाव ही महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 2 चेंडूंमागे 2 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. इथून मात्र 43 धावा जर म्हटल्या तर नक्कीच सिंगल डबल मध्ये डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि अधूनमधून मोठ्या धावा ही बनवणं गरजेचं असेल. परंतु त्या धावा येतील का हा प्रश्न आहे. यावेळेस मात्र तेच थर्रार काय चेंडू हाताळलाय. वेगावरती स्वार आहे मात्र हा गोलंदाज. कुठेतरी आपण पाहिलं वाईट चेंडू हाताळला परंतु यावेळेस मात्र अचूक लाईन मेंटेन केली गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर बनवणार आहे आणि त्याच अनुषंगाने म्हणतात ना विकेट जरी नाही आले तरी चालेल परंतु डॉट चेंडू महत्वाचे असतील आणि तेच चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी आणि यासाठीच ओळखला जातो वीरेंद्र बाबरे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. एकीकडे फलंदाजी पाहिली चांगली केली गेली त्यानंतर आपण पाहिलं यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आला. पहिलाच मात्र षटक प्रगती पथावरती आहे आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा सेम लाईन येत आहे. सेम लाईन मेंटेन केली गेले. फलंदाज थोडासा बीट झालाय. अजूनही मात्र फलंदाज विचार करतोय की चेंडू किती लांबून किती वेगाने येतोय. जस्ट करेपर्यंत टायमिंग निघून जात आहे आणि कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू या षटकामध्ये 4 चेंडू डॉट आतापर्यंत हाताळले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मला ह्या गोलंदाजी मार्कवरती का आणलं हे दाखवून देताना मात्र वीरेंद्र बाबरे आपण पाहतोय. यावेळेस मात्र अप्रतिम फटका आहे. थोडासा वेट केला चेंडूला आपल्यापर्यंत पोहोचू दिला
नजर ठेवली आणि त्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने मात्र सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार आणि त्या चौकार धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस 6 धावा धावफलकातील सलामीची जोडी अजूनही क्रीजवरती. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस आपल्याला नोमान गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश आलाय. नक्कीच एकीकडे पाहिलं आपण चांगली फलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि यावेळेस गोलंदाजी मार्क होते आलाय. इथून मात्र पॉवर प्लेचं बंधन मुक्त झाला. इथून मात्र फील्ड अरेंज केली गेली 38 सर्कलच्या बाहेर, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी करेल विघ्नेश त्या अनुषंगाने क्षेत्रक्षणी सजवत होते. पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु सलामीची जोडी अजूनही क्रीजवरती आहे. कौतुक करावं लागेल वीरेंद्र बाबरेचं, कारण महत्वपूर्ण मॅच आहे आणि त्या महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण गोलंदाजी ही महत्वाची होती आणि ती गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. यावेळेस मात्र काही कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र डॉट चेंडू आलाय आणि ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की डॉट चेंडू तुमचं प्रेशर वाढवणार आहे, कारण 43 धावा ह्या महत्वाच्या असतील, कारण 24 चेंडू मागे पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेला डॉट चेंडू विघ्नेशच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात मात्र आपल्या संघासाठी विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस ते स्तरार पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा केला जातोय. इथून मात्र वेगावरती स्वार आणि अचूक लाईन लेंथ, काही कमालीची गोलंदाजी. कुठेतरी मात्र प्रत्येक डॉट चेंडू तुम्हाला बॅकफुटला घेऊन जाणार आहे, परंतु एखादा मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू कार्पेटला रोल करतो. लेगच्या चेंडू फिरकवला गेला. तितका चांगला क्षेत्रक्षण फंबल झाला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे. इथून पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु पंचांनी डिसिजन थर्ड अंपायर कडे दिलाय. इथून डिसिजन पेंडिंग असेल. बॅटर सेफ आहे, नॉट आउट. इथून आपण पाहिलं डाव परिपूर्ण झाले. एक चांगला मात्र इथून थ्रो होता, परंतु थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक. आणि यावेळेस आपण पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. सुरुवातीचे 2 चेंडू जर आपण पाहिलं विघ्नेशच्या माध्यमातून अप्रतिम हाताळले गेले होते आणि त्या अनुषंगाने मात्र तिसऱ्या चेंडूवरती मात्र चांगला फटका होता. चेंडू कार्पेटला रोल, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, परंतु दुसरी धाव परिपूर्ण झाली. एक चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु आपण पाहिला चांगलं क्षेत्ररक्षण झालाय. नक्कीच इथून आपण पाहू शकाल आपल्या संघासाठी 2 धावा हे वाचवल्या गेल्या. इथून धावसंख्या 2 पुढे सरसावले गेले, जाऊन पोहोचले ती म्हणजे 10 आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहिला अप्रतिम फटका षटकार आला. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेलाय. षटकारानंतर कुठेतरी आपण पाहिलं कमबॅक केला गेला. एक तेरी तो एक मेरी हाफ हे दाखवून दिलं गेलं विघ्नेशच्या माध्यमातून.
कुठेतरी आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 16 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मागे विजयासाठी जर आपण पाहिलं तर 27 धावेची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू मागे 27 धावा निघतील का हा प्रश्न आहे. परंतु मॅच अजूनही ऑन आहे, मॅच दोन्ही बाजूने आहे. काय असेल या मॅचचा निकाल नक्कीच आपण पाहणार आहोत. इथून मात्र बघूया पुढील गोलंदाज कोण असेल. गोलंदाजी मार्क होती. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी अजूनही क्रीजवरती पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहत प्रतीक आहे, तर एकीकडे आपण पाहिलं तर नक्कीच कामेश ही जोडी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 12 चेंडू संपले आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमागे विजयासाठी जर आपण पाहिलं 27 धावेची गरज आहे. बिग बॅटल, बिग मॅच आपण पाहतात. इथून जिंकलात तर फायनल मध्ये प्रवेश करणार आहात, कारण पहिली सेमीफायनल आपण पाहतात दोन संघांमध्ये. भूमिका इंटर पाहिजे जय बजरंग सातपाटी बा आणि त्याच्या विपक्ष आपण पाहतात प्रत्युष 11 चिखले ह्या दोन संघांमध्ये आहे. इथून गोलंदाजी मार्क होती. पुढील गोलंदाज बघूया. गोलंदाजी मार्क होती मनीष आलाय. यावेळेस आपण पाहिलं चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथून आपण पाहिलं तर एक धाव ही परिपूर्ण झाली. इथून मात्र अमन त्यावेळेस क्षेत्ररक्षण करतो आणि इथून एकच धाव परिपूर्ण झाली. धावसंख्या एकने पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचले. धन्यवाद. 17. चला द्रविड संघाचा कर्णधार आणि कोरे संघाचा आणि विराधन, चला 3 नावं द्या आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. यावेळेस उडवलाय जरूर गोलंदाज स्वतः, तिथे चुकी करणारे मनीष उराडे यावेळेस मात्र काही कमालीचा झेल टिकतोय. आणि इथून जर आपण पाहिलं तर प्रतीकच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याच्या जागेवरती बघूया न्यूमॅन दाखल होते. जर तुमची 3 नावं ही मॅच संपण्याच्या अगोदर आली नाही तर आम्ही लॉट्स टाकू, याची नोंद घ्या. तर नक्कीच आपण पाहिलं यावेळेस विकेटचं पतन झालंय. यानंतर अजूनही 4 चेंडू शेष असतील. गोलंदाजी मार्कवरती मनीष आहे आणि मनीष आपल्यासाठी एक प्राइज लावला गेले. येणाऱ्या 4 चेंडूंमागे आपण 4 चेंडूंमागे जितके विकेट घाल प्रत्येक विकेटसाठी आपल्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे भावेश बरफ यांच्या माध्यमातून. येणाऱ्या 4 चेंडूंमागे बघूया. यावेळेस नोमान दाखल झाला. विनय उंबरसाडा आपण पाहतोय. इथून मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय आणि इथून धावसंख्येमध्ये धावसंख्या एकने पुढे सरसावली गेली आणि अनिकेत रावते लगेच संपर्क करा. अनिकेत रावते. यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या एकने पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे 19 या आकड्यावरती. तर नक्कीच मनीषसाठी नक्कीच प्राइज लावलं गेलं. विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, ते म्हणजे आपण पाहू शकाल भावेश बर्फ यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू शेष आहेत. यावेळेस काय कमालीचा फटका आहे. चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय षटकार. नक्कीच आपण पाहू शकाल कामनेशच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. प्रथम खेळी साकारले गेले. कुठेतरी मात्र आपण पाहिलं 5वा चेंडू आणि त्या 5व्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं मनीषच्या गोलंदाजीमधून आणि एकंदरीत 3रं षटक प्रगती पथावरती आहे. 43 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र 25 धावा धावफलकाचे षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस एसटी उद्ध्वस्त 1 तेरी तो 1 मेरी. यावेळेस पलटवार केला गेलाय. षटकार जरी आला तरी मनीष मात्र यावेळेस दाखवून देतोय की मीही कुठे कमी नाही आणि यावेळेस एसटी उद्ध्वस्त केली गेली आणि कामनेशला परतावा लागेल. बॅक टू दी पॅव्हिलियन. गॉन डीजे.
धन्यवाद 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 डीजे धन्यवाद डीजे. चला राहुल संघाचे कर्णधार नाव द्यायचं लगेच आणि कोरे संघ विरतन संघाचं नाव इथे आलंय. इथून आपण पहिला गोलंदाजी मार्कवरती हितेश आलाय आणि शेवटसाठी अंतिम षटकाने येणारे चेंडू असतील 6.5 चेंडू मागे विजयासाठी 18 धावेची गरज आहे. यावेळेस मात्र काय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. इथून आपण पाहू शकाल लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या एकने पुढे सरसावली गेले जाऊन पोहोचले 26 रन ऑन द बोर्ड लागले जातात. थोडंसं प्रेशर आणि प्रेशर आपल्याला पाहायला मिळते कारण एकंदरीत 18 धावेची गरज होती येणाऱ्या 6 चेंडू मागे. आता मात्र 5 चेंडू 17ची गरज आहे. मॅच दोन्ही ऑन आहे. मॅच दोन्ही बाजूने आहे. यावेळेस काय कमालीचा फटका उडवलाय चेंडूला. चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय षटकार 6 डीजे. थँक्यू. इथून आपण पाहिला आता मात्र येणारा चेंडू असतील 4 आणि 4 चेंडू मागे विजयासाठी 11 धावेची गरज आहे. समीकरण थोडस चेंज झालंय. यावेळेस मात्र काही चांगला फटका खेळायचा प्रयत्न तितका चांगला क्षेत्ररक्षण. इथून मात्र आपण पाहू शकाल 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या एकने पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचले 33 धावा 33 रन ऑन द बोर्ड. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे 10 धावेची गरज आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण आले. पैसा वसूल क्रिकेट आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहिलं येणाऱ्या 3 चेंडू मागे 10 धावा खर्च करेल का हितेश आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. इथून आपण पाहू शकाल कुठेतरी मात्र चुकी केली गेली. यावेळेस झेल टिपला होता परंतु आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे झेल टिपण्याचा प्रयत्न होता त्या प्रकारे झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिलं यावेळेस चेंडू 1 बाउन्स क्लिअर करतोय का बघूया. इथून पंचा डिसिजन द्यायचा आहे. चौकार आहे की षटकार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आधीच पेटलाय. चला मायमी टागर सी आणि ओमकार दगडोन दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मायमी टागर सी विरुद्ध ओमकार दगडोन. चौकार ना इथून चौकार आलाय. नक्कीच प्रभाव शकाल. धावसंख्या आता आपण पाहिली 4 ने फ्लाय झाली तर जाऊन पोहोचले धावफलक आतापर्यंत तर आपण चेक केलं तर 37 रन ऑन द बोर्ड लागले जाते. 6 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडू 6 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहतायत आणि एकंदरीत मॅच मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती येऊन पोहोचलाय. 6 धावेची गरज आहे. प्रेशर आणि फक्त प्रेशर दोन्ही बाजूने धुकधुक धुकधुक आपण पाहू शकाल. इथे हृदयाचे ठोके वाढतायत. यावेळेस चांगला फटका आहे. इंटू का बघूया परंतु क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल 1 धाव ही परिपूर्ण झाली. यावेळेस आपण पाहिलं धावसंख्या पुढे सरसावले परंतु यावेळेस बघूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं 1च धाव तर धावसंख्या एकने पुढे सरसावली जाऊन पोहोचले. नक्कीच 38 आकड्यावरती विजयासाठी 5 धावेची गरज आहे. इथून जर चौकार आला तर नक्कीच सुपर ओव्हर पाहायला मिळेल. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती जर चौकार आला तर सुपर ओव्हर षटकार आला तर मॅच फिनिश हे आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र काय असेल ह्या मॅचचा निकाल. दोन्ही संघांमधून जर आपण पाहिलं हृदयाचे ठोके वाढताना महत्वपूर्ण मॅच आपण पाहता. 2 संघांमध्ये कडवी लढत. एकंदरीत शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती 5 धावेची गरज. चौकार आला तर नक्कीच मॅच टाय. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. इथून चुकी केली जाणार नाही
आणि इथून आपण पाहिला जय बजरंग सातपाडी बासंगा हा संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करतोय. नक्कीच आपण पाहू शकाल इथून मात्र जल्लोष आनंद व्यक्त केला जातोय. तर नक्कीच इथून आपण करणार आहोत मायक्रोफोन एक हलकासा बदल. या ऐकूया व्हॉइस ऑफ दगडधन कल्पेशजी गोरे सरांना. थँक्यू. थँक्यू. इथून आपण सफल गटामध्ये 3 संघ आहेत, त्यामध्ये 3 धावांचा 3 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. जो संघ प्रथम 3 धावा पूर्ण करेल तो सरळ फायनल मध्ये प्रवेश मिळवेल याची नोंद असू द्या. त्या ठिकाणी चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाच्या माध्यमातून नैनेश याचं नाव आलं, तर रावळे संघाच्या माध्यमातून साहिल चापके असेल आणि कोरे संघाच्या माध्यमातून वेदांत तांडेल असेल. या व्यतिरिक्त कोणताच